हॅलो एव्हरीवन. वेलकम टू यंग ट्रेडर्स. चला तर मग बघूया आपण 21 एप्रिलचं ऑप्शन काय चालू आहे आजच्या ऑप्शन मध्ये. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काल सांगितलेली 23,871ची गेम. आता ज्यांनी कालचा व्हिडिओ बघितला नसेल तो जाऊन आधी बघा. पण त्याच्या आधी काय इम्पॉर्टंट होते ती आता सगळ्या फेबोनाची वगैरे आत्तासाठी काढतं. ठीक आहे. ही ती 71ची लेवल. त्याच लेवलला किंवा त्याच पॉइंटला मार्केटने रेजिस्टन्स इथे घेतलाय, राईट. त्याच्या आधी इकडे, इथे, आणि तिथेच सपोर्ट 2-3 वेळा अजून घेतलेलं. सो ओव्हरऑल मार्केटसाठी खूप इम्पॉर्टंट लेवल. बाय द वे, ज्यांना हे दिसत असेल वरती जाऊन खाली येऊन परत वरती जाणार पॅटर्न उभे होते, ठीक. त्याच्यासाठी पण इम्पॉर्टंट लेवल. तर काल एक्झॅक्ट तिथे मार्केट एंड झाली. सो पण म्हणालो मार्केट एकदम हाय ओपन होण्याचे चान्सेस कमी आहेत, पण तसंच एकदम लो ओपन होण्याचे चान्सेस पण कमी आहेत. ऑलमोस्ट प्रिसाइजली ते आज झालं की मार्केट जास्त हाय नाही ओपन झालं, राईट. हे कालचं होतं, हे आजचं साधारण तिथेच ओपन झालं थोडंसं वर. जे मी थोडंसं म्हणतो ते आहे 40 पॉईंट आहे, बट स्टील इन रिलेशन टू धिस म्हणून खूप कमी वरती ओपन झालं की इव्हन आजची म्हणून. सो सेकंड थिंग मी म्हणालेलो की ह्या बॉक्समध्ये जोपर्यंत ब्रेकआउट देत नाही, राईट, तोपर्यंत गुड बाय करू नका. सिमिलरली इथे जोपर्यंत तुम्ही सपोर्ट पासून वरती जात नाही कुठच्या तरी, तोपर्यंत कॉल बाय करू नका. ही इम्पॉर्टंट गोष्ट होती, राईट. पहिल्यांदा काय झालं मार्केट ओपन झाल्यावर, आता माहिती जितकं आपण टाइम पिरियड कमी करत जातो इतकी स्टोरी जास्त डिटेलमध्ये कळत जाते आपल्याला. याचा अर्थ काय की डे कॅन्डलला ओके आज मार्केट वरती नाही, कसं वरती गेलं, काय काय झालं ते नाही कळत. मग जेव्हा आपण 15ला जातो ते अजून थोड्याशा गोष्टी कळायला लागतात. अरे कंटिन्युअस वरती जात आहे, म्हणजे अपट्रेंड चांगला आहे. 5 मिनिटाला सपोर्ट कळायला लागतं, 5 मिनिटाचा ऍटलिस्ट, की ठीक आहे इथे कुठेतरी त्याने रेजिस्टन्स घेतला, इथे रेजिस्टन्स घेतला, डायरेक्ट वरती नाही गेला, थोडंसं हलत वरती गेलं, आणि 1 मिनिटाला पूर्ण स्टोरी कळत की नक्की काय झालं. आता माहिती 1 मिनिटावर ट्रेडिंग करणं खूप वेळा वाईट आयडिया असते, कधी कधी चांगली आयडिया असते. स्कॅल्पिंगसाठी चांगलं असतं. सो पहिल्यांदा हे इम्पॉर्टंट आहे की सुरू झाल्या झाल्या ते 24,000ला टच झालं आणि रेजिस्टन्स टाइम खाली आला. इथं एक गोष्ट फिक्स झाली की तुमचा कुठचाही जो ट्रेड असेल, माहिती हा ग्रीन बॉक्समध्ये कॉल बाय करू नका, हे पण मी सांगितलं जोपर्यंत मार्केट खाली येऊन वरती जात, राईट. काल ज्यांनी व्हिडिओ बघितला असेल त्यामुळे खूप चांगलं ड्रॉइंग करून दाखवलेलं की बाय केव्हा करायचं. डायरेक्ट वरती जाताना कॉल बाय करायचा नाहीये उद्या. मार्केट सपोर्टला आलं किंवा रेसिस्टन्सला आलं की कॉल किंवा पुटचा विचार करायचा. बेसिकली मी त्या तुम्हाला म्हणालेलो की हे बाईंग इम्पॉर्टंट. डायरेक्ट वरती आता इथे बाय केलं असं करून, ज्यांना आठवत असेल त्यांच्यासाठी गुड, नसेल तर हे लक्षात ठेवायचं आजच्यासाठी हे इम्पॉर्टंट की काय आजच्या डेटचा जो लो होता तो सपोर्ट होता आपला, राईट. सो इथे ट्रेड बनतो कॉल साईडचा जर का बाकी सगळ्या गोष्टी सपोर्ट करत असतील तर. आता इथे आय थिंक वैष्णवीने 950 इथे कुठेतरी आय थिंक तिने ट्रेड घेतली, इफ आय एम नॉट रॉंग. तर हा ट्रेड मी घेतला नसता 24,000 पर्यंत कॉलचा. रिझन काय, मार्केट खूप अनस्टेबल होता तेव्हा पाहिजे, विक्स पण वाढत होता आणि त्याला अपसाईड एवढीच होती. ट्रेड व्हॅलिड खूपचा झाला माझ्यासाठी 10 नंतरचे सगळे, राईट. आता एक वैष्णवीचा फेल ट्रेड होता 2 वर्षांचे. पण पहिला होता की तिने इथे पुट बाय केलं इन होप्स की ते मार्केट खालीच होतं. ते तसं झालं नाही. सेकंड, कॉल बाय जो तिचा चांगला वर्कचा, आय थिंक तिने 952 वगैरे घेतला. ऑब्व्हियसलीचा आधीचा फेल झाला त्याच्यामुळे एकच गोष्ट होणार होती, आज मार्केट कुठेतरी जाणार होतं, रेंज बाउंड राहायची शक्यता कमी होती म्हणून. सो तो कॉल बॅक जो चांगला वर्क झाला. आणि थर्ड असं पाहिजे, हे खूप जणांचं होतं, माझं पण होतं, ऑलमोस्ट सगळ्या ट्रेडर्सचं होतं. जेव्हा आपण जिंकतो ते आपल्याला जिंकत राहावं असं वाटतं आणि आपण ओव्हर ट्रेडिंग करतो. ते तिचं इथेच आहे. पण तो ट्रेड बरोबर होता, पण तिने मार्केटला तिचा सपोर्ट नाही केला. ट्रेड काय होतं, तिचं म्हणणं काय होतं की मार्केट वर जाणार, राईट. म्हणणं बरोबर होतं, वेळ चुकली. आता इथे तिने तो ट्रेड घेतलेला कुठेतरी, राईट. असं मार्केट वरती जाईल ह्या होप्समध्ये. मार्केट वरती गेलं का, हो, पण कधी तिचा स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर.
सो वन सेकंड, तिची थेअरी बरोबर ती ट्रेड बरोबर तर फक्त टायमिंग. आता हे चुकणं तुम्ही लाईक वाचू शकता का असताना? नाही, मोस्ट केसेसमध्ये नाही. एक कोणीतरी म्हणू शकता की ठीक आहे, रेसिस्टन्स वरनं ते खाली येऊन वरती जाणार. गुड. देर इट वॉज सिमिलर चान्स मार्केट इथनं असं होतं, काही नाही करू शकतो. मेनली हे ट्रेड्स होते आणि फायनल ट्रेड आजचा होता, जे ऍक्च्युली मी तुम्हाला इथे दाखवू शकतो की बेसिकली तो स्विंग जेव्हा मार्केट झालं, आपण काय म्हणतो अपट्रेंड तोपर्यंतच कंटिन्यू होतो जोपर्यंत सक्सेसिव्ह हायस जास्त हाय किंवा सक्सेसिव्ह लोज जास्त हाय. बेसिकली हे लो तुम्ही बघत गेलात तर ते वरती वरती येत, सेम हाय जास्त वरती होत जाईल. ज्या सेम पॉइंटला दुसरा आला, राईट, तेव्हा दोन चान्सेस असतात. एक तर मार्केट रेंज पाऊंड राहील, खाली जाईल किंवा ब्रेकआउट होईल. आता इथे पूर्ण खाली स्विंग नाही आलाय. लो जर का हा आपण हाय कन्सिडर केला, जो मी करत नाहीये, तर त्याचा लो पण वरती आलाय, विच मीन्स की नेक्स्ट हाय जास्त वरती जाणार आहे. सो हा एक ट्रेड चांगला बनत. आता ओआय सकाळी कॉल्स साठी अजिबात सपोर्ट करत. जे कोणी इथपर्यंत ट्रेड करत असतील 10 पर्यंत साधारण, कॉल साईडला अजिबात सपोर्ट नव्हता आपल्याला, कारण कॉल शॉर्टिंग जास्त होतं. कितीला जास्त होतं? 24,000ला जास्त होतं. तो आहे पण ना ऍज प्रॉपर वर्क होत नव्हता विहीर, राईट. जे पण सांगत होते. जसा दिवस प्रोग्रेस होत गेला, तशी एक गोष्ट क्लिअर होत होती की पुट्स वाढतायत, कॉल्स आहेत तिथे. बेसिकली हम्म. असं झालं की 100 कॉल शॉर्ट करणारी लोक बसलेत, म्हणून आपल्याला वाटते भरपूर कॉल शॉर्ट. पण ती कधी बसलेत? काल बसले. की आज सकाळी सकाळी बसलेत, सकाळची कॅन्डल बोलले 24,000ला खाली गेलं ते बघून कॉल शॉर्ट करून बसलेत. पण नंतर काय होतं की दोन दोन पुट दर 1 मिनिटाला येत जातात, थोडे थोडे पुट वाढत जातात आणि शेवटी पुट जास्त स्ट्रॉंग होतात. प्रिसाइजली ती गोष्ट आज झाली. ऍट अ सर्टन पॉईंट इथे कुठेतरी पुट्स खूप स्ट्रॉंग झालेले 17 या पॉईंटला, इथे जेव्हा रेजिस्टन्स घेत होता तेव्हा. आणि मग मार्केट बुल झालं. आता ज्यांनी कालचा व्हिडिओ बघितला असेल त्यांना माहिती आहे की 24,000 ब्रेक झाल्यानंतर 24,000 खूप चांगला सपोर्ट सारखा ऍक्ट करणार. सो आजच्या दिवशी पण ते व्हॅलिड आहे. आत्तासाठी काय होतं? 24,100 ऑब्विसली, राईट, 24,100 ते 24,000 मध्ये मार्केट फिरू शकतं. पण अजून तरी हम्म. अपट्रेंड आहे, अपट्रेंड ब्रेक नाही झालाय, पण 24,000ला ओआय चा रेजिस्टन्स खूप स्ट्रॉंग आहे. तो ब्रेक होणं पॉसिबल आहे, कठीण आहे. ब्रेक झाला तर मग तुम्हाला मी लेवल दिलेलीच गेल्या वेळी, 1,000, सॉरी, 180ची. ही हम्म. इम्पॉर्टंट. इथे मार्केट पोहोचला तर इट विल बी गुड. सेकंड थिंग इज पॉसिबल की खाली स्विंग करेल 24,000 पर्यंत. हे अनलाइकली दिसतं, साधारण इथे रेंज बाउंड व्हायची शक्यता जास्त आहे, वरती जायची शक्यता कमी, खाली 24,000 ब्रेक करून जायची शक्यता कमी. 24,000 आणि आता 100 मध्ये. मी मी इथे आपण हा नाही विचार करू शकत का की मार्केट आता चांगल्यापैकी वर गेले, म्हणजे आज विचार कर, तेवीस हा, नऊशे पासून अराउंड 2400 म्हणजे 200 पॉईंट वर गेले. सो आपण एक्सपेक्ट नाही करू शकत का मार्केट मोस्ट और लाईकली ते खाली जाऊ शकतंय चान्सेस. खाली नाही, थोडंसं खाली हो. दॅट्स वाय की 24,000, 100 पासून 24,000 इज पॉसिबल. हा हा राईट. पण पण अगदी खाली नाही, डे ओपनिंगच्या खाली जाऊन क्लोज झाला हे अनलाइकली. त्याचं जेव्हा पण मोठा कोणी रिझन मी दाखवतोय. ऑपरेटर असेल तरच युजली अशा गोष्टी होतात. हा, मे बी, बट निफ्टी 50 मध्ये ऑपरेटर्स खूप कठीण असतं, कारण त्यांना मग 50च्या 50 कंपन्या मूव्ह होतील, राईट. एक लेट से रिलायन्स, रिलायन्स एवढी मोठी कंपनी, एक सिंगल ऑपरेटर स्वतःच्या दमावर त्याला नाही हलवू शकत. हम्म. तेच निफ्टी 50 एक स्मॉल कॅप करू शकतं कोणतरी, खूप जास्त पैसे पंप करून किंवा काढून घेऊन. निफ्टी 50ला कठीण पडते, नॉट सेइंग इट्स इम्पॉसिबल. सेकंड थिंग मी म्हणतोय की पडणं खूप अनलाइकली आहे. गेले 4 दिवस, 4 पेक्षा जास्त दिवस ऍक्च्युली, फ्रायडे पासूनच हे आपलं पाहिजे. हा चार्ट जो आहे तो गिफ्ट निफ्टीचा 15 मिनिटाला आपण घेऊ. ठीक आहे, दिसतंय साधारण 17 एप्रिल म्हणजे बेसिकली आपला मार्केट जेव्हा क्लोज झालं तेव्हापासून फ्रायडेला सुट्टी होती, ते सेम लेव्हलमध्ये फिरत आहे. ओके, इथे मे राईट. बी ह्या रेंजमध्ये बेसिकली ते अडकलेलं होतं. आणि हम्म. आज त्याने त्याचा ब्रेकआउट केला गिफ्ट निफ्टीने. हम्म. सो तुला पडायचं असतं तर ते इथनंच पडलं असतं, इथनं पडलं असतं, देअर वेअर चान्सेस. सो ओके. अनलाइकली आहे की 24,000च्या खाली खूप जास्त पडेल, त्या 24,000 पर्यंत पडेल.
हे मेन आजचं फायदा. आपण ओवाय बघून घेऊ शॉर्ट मध्ये, कारण तो आता एवढा व्हॅलिड नसणार आहे. 100 आणि चार्ज ऑब्व्हियसली पाहिजे. सकाळी ज्यांनी बघितलं असेल त्या कॉल शॉर्ट पुटपेक्षा दुप्पट तिप्पट जास्त असते. सो राईट. धिस शोज की 24,000ला किती स्ट्रॉंग सपोर्ट तयार होते, कारण तेवढे कॉल शॉर्ट वाढले, लाईक त्यांनी क्रॉस केले त्यांना. आणि सिमिलरली इथे बेसिकली पण इथे दिसतं. जुना जर ओवाट बघायचा असेल डेचा, तर त्यासाठी एक ऍप आहे ट्रेडिंग टीक म्हणून. त्यावर रिप्ले करून आपण बघू शकतोय एका दिवसाचे जे पण आहे ओआय. करेक्ट. आणि इम्पॉर्टंट इथे पण, आता मी आणि वैष्णवीने सकाळच्या कॅन्डल्स बघितलेले, सगळे कॉल शॉट जास्त होते. आणि आता एक्झॅक्ट अपोजिट होते, सगळे पुल शॉट चांगले आहेत तिथे. आणि खूप चांगल्या पद्धतीने चांगले आहेत. 1% जास्त नसतं नाही, दुप्पट तिप्पट आहे. 18 to 64 खूप खूप चांगले, लाईक ऑलमोस्ट 3 टाइम्स ऑफ ऑलमोस्ट 4 टाइम्स. राईट. सिमिलरली 100ला पण पुट्स वाढले. सो ब्रेक होण्याचे चान्सेस आहे. अनलाईकली काय, मग त्याच्यावरती अगदी 150 200ला जाणं अनलाईकली. 200ला जाणं अनलाईकली याच्यासाठी म्हणतोय, कारण मग दिवसाची मुवमेंटच 2%ची मिळेल, विच इज रेअर फॉर निफ्टी. ठीक आहे. काय तर ज्यांना ऑप्शन्स मार्कलिस्ट बघायचे असेल, वाय गेनर्स वगैरे काय होते, ते आजचं बऱ्यापैकी सिम्पल असणार आहे. काय मी मिड कॅप वगैरे बघत नाही आता. आजची मुवमेंट मिड कॅपची खूप चांगली होती. सगळे पुट असणार आहेत ऑब्व्हियसली, कारण हे आपण लेट बघतोय. सगळे पुट बरोबर. ह्याच्यासाठी आहेत कारण मार्केट वरती केले असं पुट शॉर्ट करणारच, लाईक पुट्स वाढणारच आहे राईट. इथे. आणि गंमत अशी आहे की 24,000चे मी आणि वैष्णवी आता म्हणत होतो खूप जास्त वाढले, तो ह्याच्यात नाहीच. वॅगनर्स मध्ये 24,000 50,000. रिझन बिंग हे पर्सेंट बेस्ड, नाही किती आले त्याच्यापेक्षा किती पर्सेंटने जास्त आले ते इम्पॉर्टंट असतं इथे इन्क्लूड होण्यासाठी. ऑब्व्हियसली थोड्याशा लिमिट्स आहेत त्याला. आणि मोस्ट ऍक्टिव्ह ऑब्व्हियसली कॉल असणार आहे 24,000. पण माझं म्हणणं आहे ज्यांनी प्रॉफिटमध्ये असलं तर त्यांनी इथे प्रॉफिट बुकिंग करून घ्यावं 24,000 100चे होते, आणि सेफ राहा. कारण ओके. ग्लोबल मार्केट्स एवढी अजिबात पॉझिटिव्ह. सी, इंडस्ट्रियल इंडेक्स पडलेला, SPX 500 आहे 1%, 0.1%. सो 1% आपलं वरती गेलं, तेवढं स्ट्रेंथ नाही ग्लोबल मार्केट्समध्ये. ते स्ट्रेंथ पाहिजे आता IT आणि फिन निफ्टी होते. सो आय थिंक आजसाठी आपण इथे एंड करू. हे बेसिक होतं काय ते, ट्रेड कुठे करायचं. हा जो फेबो आहे त्याच्यानुसार तुम्ही अजून ट्रेडिंग करू शकता, जर का तुम्ही अपसाईडला परत प्लॅन करत असाल तर, ऍज लॉंग ॲज तो 24,000च्या वरती. बेसिकली काय की हे ट्रेंड्स, लाईक मार्केट खाली आलं, ज्यांना फेब्रुवारी कसा वर्क होतो ते माहिती आहे, ज्यांना माहिती नाही त्यांनी आमच्या व्हिडिओची वाट बघू शकता. हे असे ट्रेंड्स तुम्ही कॅप्चर करू शकता. कधी राईट. ओवाय तुमच्या सपोर्टमध्ये असेल आणि बाकी गोष्टी सपोर्टमध्ये असतील तर. ठीक आहे. सो आजसाठी आपण पर एंड. फिबोने एक्झॅक्टली तिथेच 23.6% आणि 38 ला घेतलाय सपोर्ट. सो आजसाठी तरी वर्क होतो. ट्रेंडिंग मार्केटला युजली वर्क होतो, रेंज बाउंडला अजिबात वर्क होत नाही. दॅट्स माय एक्सपिरियन्स पाहिजे. सो ज्यांना हे आवडते व्हिडिओज त्यांनी प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. या. हे असं म्हटलं सपोर्ट. नाही तर मला वैष्णवी शिव्या देतात व्हिडिओज मध्ये. ठीक आहे. हा आजसाठी थँक्यू. जास्त.